नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकत आहात माझी कथा एक होता परमेश्वर. मागच्या भागामध्ये आपण बघितलं की दुर्लभा आणि पुलाची भेट कशी झाली. आता बघूया पुढचा भाग. असेच दिवस जात होते आणि पुला अधिकाधिक सामर्थ्यशाली बनत होता. रमापतीच्या तोडीचा आपला दर्जा असायला हवा हे त्यानं जाणलं होतं. किंबहुना रमापतीपेक्षा जास्त आपलं सामर्थ्य वाढवायची गरज त्याला कळली होती. पण एक अडचण होतीच, जात. जी कधी जात नाही ती जात. आपण क्षत्रिय कसे होणार? ते जरी त्याच्या हातात नव्हतं तरी सामर्थ्य वाढवणं त्याला शक्य होतं. ते तरी आधी करू, जातीचं नंतर बघू, असा पुलानं विचार केला. त्याच्या पश्चिमेकडे जरी कदंबांचं राज्य असलं तरी पूर्वेकडे असलेला पूर्व गंग आणि पल्लवांचा प्रदेश त्याला मोकळा होता. पूर्वेकडील गंग आणि पल्लव यांच्या राज्यातील लहान सहान गावांवर हल्ले करून तिथून लूट आणण्याचा उद्योग त्यानं सुरू केला. एक गोष्ट याच्यात लक्षात घ्या, पूर्वेकडील गंगराजांचा उल्लेख कलिंग असा उत्तर भारतीय संसाधनांमध्ये आढळतो. पण पुलकेशीच्या काळातील अनेक संसाधनात, विशेषतः दक्षिण भारतीय संसाधनात त्यांना पूर्वगंग म्हटलेलं आहे. या संपूर्ण कथेत वातापी म्हणजेच बदामीच्या राजवटीच्या सापेक्ष आपण त्यांचा उल्लेख पूर्व गंग साम्राज्य असा करणार आहोत. दक्षिणेकडेही एक गंग साम्राज्य होतं, म्हणून पूर्व गंग आणि दक्षिण गंग हे वेगवेगळे दोन भाग आपण लक्षात ठेवायला हवेत. तर आता आपण पूर्वगंग म्हणजेच कलिंग यांच्याबद्दल बोलतोय. हे राजे त्यांच्या वेगाने चालणाऱ्या स्वाराचा बंदोबस्त करायला अपुरे पडत होते. शेवटी पूर्वेकडील गंगानी आपला एक प्रमुख, सेनाप्रमुख लिंगराज याला पुलाचा बंदोबस्त करायला पाठवलं. लिंगराजच्या बरोबर 3,000ची सुसज्ज फौज होती. 150 हत्ती, 1,000 स्वार आणि बाकीचं पायदळ असा सरंजाम होता. पुलाकडे त्याच्या बरोबर त्यावेळेला अगदीच कमी माणसं होती, म्हणजे जेमतेम 1,000. खरं तर पुलाला आधी याची कल्पनाच नव्हती. योगायोगानंच म्हणावं लागेल, पण लुटीसाठी निघालेला पुला लिंगराजच्या सैन्याच्या जवळ आला. लांबूनच त्याला आकाशात उठणारे धुराचे स्तंभ दिसले. तो थबकला. इतका धूर? शेत भाजणीचा तर काळ नव्हता, मग इतका धूर कसला? काहीतरी गडबड होती खास. पुलानं मेघमेरूला बोलवलं. मेरू, जा आणि तिथे धूर उठतोय, जपून जा. कसला धूर आहे, काय आहे बघून टेहळणी करून परत 2-3 माणसं बरोबर घेऊन जा. मेरू म्हणाला, ठीक आहे. मेघमेरू निघाला. अर्ध्या घटकेतच परत आला. कुमार, खूप मोठी फौज आहे. हत्ती, घोडे, पायदळ, छावणी पडलीये. छावणीवर गंगराजांचा ध्वज फडकतोय. बहुधा आपल्यासाठीच येत असावेत, कारण इतर काही कारण दिसत नाही. कदंबांवर स्वारी करण्यासाठी फौज येते म्हणावं तर मग तेवढी या फौजेची ताकद नाही. हा, पुला म्हणाला, या स्वारीची आगाऊ बातमी आपल्याला मिळायला हवी होती. या पुढे आपण काळजी घ्यायला हवी. पुलाच्या सैन्यापेक्षा तिप्पट मोठ्या असलेल्या लिंगराजच्या सैन्याला उघड्या मैदानात थांबवणं सोपं नव्हतं. खूपच अवघड होतं. त्यात पुलाचा खूप नाश झाला असता, कदाचित नामशेष झाला असता. म्हणून छुपे हल्ले करून लिंगराजच्या फौजेचा दम उखडायचा हा सोपा उपाय होता. त्यात मोठी अडचण होती हत्तींची. लिंगराजकडे हत्ती होते जे पुलाच्या सैन्यात नव्हते. त्यामुळे उघड मैदानात तर लढाई संभवत नव्हती. काहीही करून हत्तींना फौजेपासून दूर करणं गरजेचं होतं. पुलानं त्याच्या फौजेला माघार घ्यायला सांगितलं. मागे का हटायचं कुमार? वनराजनं विचारलं. धावत्या धाडी घालून आपण या फौजेच्या नाकात दम आणू शकतोय. खरंय वना, पण एक लक्षात घ्या, ही छावणी मोकळ्या जमिनीवर आहे. आपण धाड घालायला जाऊ लागलो की लगेच त्यांना कल्पना येणार. कितीही वेगानं धाड घालायची म्हटली तरी किमान अर्धा पाऊण कोस आपल्याला उघड्यावरूनच पार करायला लागतील. तितक्या वेळात थोडे सैनिक तरी प्रतिकारासाठी हत्यारं उचलू शकतात. या फौजेची ताकद आपल्यापेक्षा खूप मोठी आहे. आपलं बरंच नुकसान अशा झडपेमध्ये होईल. आपला एक मारण्यापूर्वी आपले लोक त्याचे 3 मारतील हे जरी खरं असलं तरी ते नुकसान त्यांच्यासाठी जास्त नाहीये, पण आपल्यासाठी आहे. ही जागा आपल्या सोयीची नाही. त्यांना आपण आपल्या सोयीच्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि मग आपली ताकद दाखवू. पुलानं जवळजवळ 3 कोस मागे हटण्याचा निर्णय घेतला. पण आपल्या मार्गावर मधून मधून तो टेहळे पेरीत होता. लिंगराजची फौज जर पुढे यायला लागली तर त्यांच्याशी सामना न करता या टेहळ्यांनी माघारी पुलाकडे येऊन खबर द्यायची होती. पुलाची फौज मागं हटून डोंगरांच्या आडोशाला आली. या जागीच लढाई करायची असं पुलानं ठरवलं. 2 डोंगरांच्या मधल्या जागेत हत्ती सहज चढू शकणार नव्हते. घोडेस्वारांच्या हालचालींवर सुद्धा मर्यादा आली असती, त्या वेगवान झाल्या नसत्या.
डोंगरामधल्या दाट झाडीचाही फायदा पुलाला झाला असता. पुलानं आपल्या लोकांना वेगळ्या आज्ञा दिल्या. पुलाचे 50 लोक कुऱ्हाडी घेऊन जंगलात घुसले. रस्ते अडवण्याच्या दृष्टीनं झाडं थोडी थोडी खापलून कच्ची करून ठेवायची हे त्यांचं काम होतं. लिंगराजचं सैन्य पुढे आलं की त्यांची परतीची वाट बंद करायला याचा उपयोग झाला असता. जंगलातून जाणारी वाट अर्थातच वळणावळणाची होती. एका वळणानंतर पुढचं वळण येईल तेव्हाच पुढला रस्ता दिसणार. छुप्या युद्धासाठी ही आदर्श रणभूमी होती. लिंगराजचं सैन्य ही वाट तुडवू लागेल तेव्हा 2 वळणांच्या मध्ये त्याला कोंडीत पकडणं शक्य होतं. आपल्याला योग्य ठरेल अशी जागा शोधून पुला आणि त्याचे लोक विसावले. रात्र पडायला आली होती. काळोखात लिंगराजच्या छावणीतल्या शेकोट्या पुलाला दिसू शकत नव्हत्या. अर्थातच इथे आलेलं सैन्यही छावणीतून दिसू शकणार नाही याची पुलाला खात्री होती. तसंच इतक्या लांबवर यायला लिंगराजला वेळ लागला असता. तोवर इथे अडकलेल्या सैन्याची कत्तल करणं पुलाच्या सैन्याला शक्य झालं असतं. पुला त्याच्या लोकांशी बोलू लागला. या सर्व छुप्या लढाईसाठी अनपेक्षित वार करणं हे सगळ्या दृष्टीनं महत्वाचं. शत्रूला सावध होऊ न देता, आपल्या अस्तित्वाची सूचना मिळू न देता त्या पहिला वार आपल्याला करता यायला हवा. त्यासाठी काय करायला लागेल पुला? पहिली गोष्ट म्हणजे आपल्याजवळ घोडे आहेत. घोड्यांना विनाकारण सुद्धा फुरफुरायची सवय असते. एक जरी घोडा फुरफुरला तरी शत्रूला आपण इथे असल्याची जाणीव होईल. त्यामुळे केसरी, तू निम्म्या सैन्याला घेऊन आणि सर्व घोड्यांना घेऊन आणखी पुढे 1 कोस जंगलात जाऊन थांब. तिथे घोड्यांना मोकळेपणी चरू दे. पण उद्या सकाळी अगदी भल्या पहाटे घोडे खोगीर चढवून तयार ठेवायचे. ठीक आहे. उद्या सकाळी तुला सूचना मिळाली की सर्व सैन्यानिशी घोड्यांना बरोबर घेऊन तू इकडे यायला निघायचं. ठीक आहे. उरलेलं अर्ध सैन्य घेऊन मी इथे थांबतो. त्यांच्याबरोबर घोडे नसतील, त्यामुळे वेळेवर त्यांच्याकडे घोडे मिळवून देणं हे तुझं काम आहे. जी. केसरी निम्म्या लोकांना आणि सर्व घोड्यांना घेऊन निघून गेला. फक्त 200 घोडे पुलानं एका बाजूला लांब नेऊन ठेवले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुलानं लिंगराजला डिवचण्याचं ठरवलं. पुलानं आपल्या सैन्याचे 3 भाग केले. एक 200 स्वारांची तुकडी वनराजच्या हाताखाली दिली. ते 200 घोडे यासाठी थांबवले होते. वना, 200 स्वार घेऊन तू लिंगराजच्या फौजेपुढे जायचं. बाणाच्या पल्ल्याबाहेर राहायचं. त्यांनी पाठलाग सुरू केला की पळ काढायचा आणि पाठलाग करायला आलेल्या सैन्याला हूल देत त्यांना या 2 डोंगरांच्या मध्ये घेऊन यायचं. तू ह्या 2 डोंगरांच्या मध्ये घुसलास की ते पाठोपाठ येतील एवढं बघायचं. त्यांच्याशी लढाई करायची नाही. फक्त त्यांना भुलवून घेऊन ये, बाकीचं आम्ही बघतो. ठीक आहे. परत सांगतोय, लक्षात ठेव, तुला लढाई करायची नाहीये. तुझं काम फक्त त्यांना या 2 डोंगरांच्या मधल्या वाटेनं तुझ्या मागून यायला भाग पाडणं इतकंच आहे. त्यांचा समाचार आम्ही घेऊ. त्यांनी पाठलाग थांबवला तर तू थांबायचं. त्यांनी पाठलाग सुरू करायला लावायचा. पण ह्या सगळ्यात ते तुझ्या तुकडीला गाठू शकणार नाहीत याची खातरजमा ठेवायची. थोडं कौशल्याचं काम आहे, पण एकदा का तू इतकं केलंस की आपला विजय निश्चित आहे. ठरल्यानुसार वनराज आपले स्वार घेऊन पुढे गेला. ती फौज जवळ येताच लिंगराज चमकला. त्यानं शिवराम नावाच्या आपल्या एका दुय्यम सरदाराला पाठलाग करायची आज्ञा दिली. शिवराम 500 घोडेस्वार घेऊन वनराजच्या मागोमाग निघाला. त्याची फौज जवळ येते आहे हे पाहताच वनराजची फौज पळू लागली. आपण पुलाचा पाठलाग करत आहोत या गैरसमजात शिवराम वेगानं मागे लागला. त्याला हूल देत वनराजनं सरळ झाडीचा रस्ता धरला. झाडीच्या दिशेने येणाऱ्या वनराजला पुलाची फौज कुठे गेली दिसेना. काय झालं त्याला कळत नव्हतं. तो तसाच 2 डोंगरांच्या मध्ये घुसला आणि पुढे निघाला. त्याचा पाठलाग करत शिवरामची फौज वेगानं येतच होती. शिवरामचं सर्व लक्ष वनाच्या छोट्याशा तुकडीवर होतं. जेमतेम 200च्या या फौजेला आपली 500ची फौज सहज चिरडून टाकू शकेल हे त्याला माहीत होतं. पुन्हा पुन्हा घोड्याला टाच देत तो पाठलाग करत होता. दोन्ही तुकड्यातलं अंतर वेगानं कमी करत होतं. वना जंगलातल्या वाटेनं चढू लागला. चढ कठीण होता. घोडे धापा टाकत होते. लढाईला कधीही तोंड लागलं असतं. शिवराम तलवार हातात धरूनच दौडत होता. त्याची फौज सुद्धा लढाईसाठी उतावळी झाली होती. एव्हाना शिवरामची फौज वनराजच्या जेमतेम 200 पावलं मागे आली होती. इतक्यात काड 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 मोठा आवाज झाला आणि प्रचंड झाड 2 सैन्यांच्या मध्ये रस्ता अडवीत खाली कोसळलं. त्या झाडाच्या वरतीच दुसऱ्या बाजूनं दुसरं तसंच मोठं झाड कोसळलं. पुढे जायचा मार्ग असा अचानक बंद झालेला पाहून शिवरामला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला. त्यानं सर्वांना त्वरेनं मागे फिरण्याचा हुकूम दिला. पण इतक्यात मागे जायच्या रस्त्यावरही अशीच झाडं कोसळली.
शि- बाहेर पडण्याचा रस्ता बंद झाला होता. सर्व जंगलातून सैन्यावर झाडीतून बाणांचा वर्षाव होऊ लागला. पुढे गेलेली वनराजची फौज मागे वळली आणि त्यांनी शिवरामवर हल्ला सुरू केला. नेमका हल्ला कुठून होतोय हे कळण्यापूर्वीच एका तिरंदाजानं शिवरामचा वेध घेतला होता. खांद्याच्या जरावर उजवीकडून मानेत घुसलेला बाण आवळीत शिवराम खाली कोसळला. आपला म्होरक्या पडलेला पाहताच इतरांनी हत्यारं खाली ठेवली, पण पुलानं त्यांची गय केली नाही. सर्वांना दोरानं बांधण्याचा हुकूम केला. सर्वांना बांधल्यावर आपल्या फौजेला त्यांची कत्तल करण्याचा हुकूम केला. अनेक स्वार मारले गेले. 40-50 लोक उरले असताना हात उंचावून पुलानं कत्तल थांबवली. उरलेल्या लोकांचा उजवा हात छाटण्याची आज्ञा केली. गयावया करणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करून ती अंमलात आणली गेली. वेदनांनी तडफडणारे लोक मोठमोठ्यानं किंचाळत होते. पुलाच्या क्रौर्यानं सगळेच हादरले होते. आता यापुढे हे लोक आपल्यावर हत्यार धरू शकणार नाहीत, यांना लिंगराजकडे पाठवून द्या. बळबळणाऱ्या जखमा घेऊन रडत भैकत ते माघारी गेले. वनराजच्या 15 लोकांना जखमा झाल्या होत्या. दोघे मारले गेले होते. पण पुलानं वनराजला बोलवलं. वना, तुला काय सांगितलं होतं? तू लढाई करायची नाही. आपल्या फौजेतले दोघे मारले गेलेत आणि 15 जखमी आहेत. आणि हे कोण लोक आहे बघितलंस? हे सगळे तुझ्या बरोबर असलेले लोक आहेत. सांगितल्याप्रमाणे तू लढाई न करता शिवरामला हूल देऊन पुढे गेला असतास तर हे सगळे सुखरूप असते. तुझी फौज त्याला दिसत होती, त्यामुळे तिच्यावर त्यांनी हल्ला चढवला. आम्ही दिसतच नव्हतो, त्यामुळे आमची ही हानी झालेली नाही. नजरेला न पडता हल्ला करणारा शत्रू जास्त भीतीदायक असतो वना. या पुढे असं होऊ देऊ नकोस. वना खाली मान घालून बाजूला बसला. अरे मान खाली कशाला घालतोस वना? 500 बळी आज तुझ्यामुळेच मिळालेत. फक्त ते 500 मिळवल्यानंतर विनाकारण आपले 2 गमावले ते टाळता आलं असतं, इतकंच म्हणतोय. पुला मृदू स्वरात म्हणाला. काही क्षणांपूर्वी शेकडो लोकांची कत्तल करण्याचा हुकूम देणारा, अनेकांचे हात छाटायला सांगणारा पुला हाच का? सर्वांनाच प्रश्न पडला. कुमार, एक विचारू? सुके तू एकटाच त्यावेळी पुलाला काही विचारू शकत होता. विचार ना. अरे परवानगी कशाला हवी तुला? कत्तल का केली आणि हात का तोडले हेच विचारणार आहेस ना? सुकेतून मान डोलावली. असं बघ, लिंगराजपर्यंत हे लोक पोहोचले की तो पिसाळून उठेल. मला तेच हवंय. तो आपल्या मार्गावर बेभान दौडत येईल. आधीच त्याची ताकद खच्ची झालीये. त्याला संतापाची जोड मिळाली की तो विचार न करता हल्ला करायला येईल. आणि आपल्याला तेच हवंय. जे जिवंत परत गेले ते आयुष्यभर इतरांना आपला थोटा हात दाखवून आपल्याबद्दल भीती पसरवत राहतील. शत्रूच्या मनात आपल्याबद्दल भीती असली की तो हल्ला करायला कचरतो. आता लिंगराजचे सैनिक आपल्यावर हल्ला करायला बेधडक येणार नाहीत. आपला हात तर तुटणार नाही ना अशी भीती घेऊन येतील. आणि खचलेल्या मनाचा सैनिक कधीच पूर्ण ताकदीनं हल्ला करत नसतो. लिंगराज चिडून जाऊन आपल्यावर हल्ला करील अशी पुलाची अपेक्षा होती. पण लिंगराजनं ते केलं नाही. 500 बळी गेल्यामुळे तो हादरला होता. जंगलातल्या अपरिचित भागात आपल्यावर काहीही न कळता हल्ला करू जाऊ शकतो आणि आपलीही शिवरामसारखी गत होऊ शकते याची त्याला जाणीव होती. त्यामुळे त्यानं पुलाच्या मागे जंगलात न जायचा निर्णय घेतला. दुपार उलटून गेली होती. लिंगराजला उलट छावणी मागे जंगलापासून दूर न्यायची होती. पण रात्र पडायच्या अगोदर इथली छावणी उठवून किती मागे जाता येईल याची खात्री नव्हती. मागे जाऊन नवीन छावणी ठोकण्यात वेळ गेला असता. त्याऐवजी आजची रात्र इथेच काढून उद्या माघारी जावं तर रात्रभरात पुलाचे लोक हल्ला करतील ही भीती होती. लिंगराजनं तरीही छावणी उठवण्याचा हुकूम केला. तंबू राहुट्या गुंडाळल्या गेल्या. पिछाडी सांभाळायला काही सैनिक आपल्या मागे ठेवून लिंगराजची छावणी जंगलापासून दूर सरकू लागली. थोडं अंतर जातात तो सूर्य मावळला. सगळे उघड्यावरच होते, जागत होते. झोपायची कोणाची हिंमत नव्हती. इथे लिंगराजला छावणी उठवून माघारी जाताना पाहून पुला समाधानानं हसला. आपल्या सैनिकांना विश्रांती घ्यायला सांगून स्वतः सुद्धा थोडा पहुडला. रात्री उशिरा सर्व जागे झाले. चंद्राच्या प्रकाशात स्वारीला तयार झाले. पहाटेची वेळ. थकल्या भागल्या लिंगरेच्या सैन्याला पेंग येत होती. मधून मधून झोप लागत होती. इतक्यात टापांचा आवाज कानावर आला. वेगानं जवळ येणाऱ्या घोडदळाबरोबर लढाई करायला सैनिक तयार होऊ लागले. ते त्यांची तयारी चालू आहे तोवर हल्ला आलाच. पण प्रत्यक्ष लढाई टाळून लिंगराजच्या फौजेवर पेटत्या मशाली फेकत सगळे काळोखात अंतर्धान पावले. गुंडाळून ठेवलेल्या तंबू राहुट्यांनी पेट घेतला. लिंगराजचं पुढचं नुकसान आगीनं केलं. पुला आणि त्याचे लोक वातापीला निघून गेले. पुलकेशीनं आता आपल्या सैन्याची फेररचना करायला सुरुवात केली. सुकेतू त्याचा सल्लागार होता.
विजय अण्णा हिरू बरोबर राहणार होता. आज ना उद्या हिरू पुलकेशीचा उजवा हात बनणार होताच. त्याला व्यवस्थित तयार करणं ही जबाबदारी विजय अण्णावर होती. 100 सैनिक हिरू बरोबर असणार होते. मेघमेरू, अय्यप्पा, लिंगण्णा, केसरी, वनराज आणि केशव हे 6 जण पुलाच्या फौजेच्या 6 तुकड्यांचे प्रमुख होते. त्या 6 जणांना वेगवेगळी कामं दिली होती. वनराज आणि केशव वातापीच्या रक्षणासाठी होते. लिंगण्णाची फौज राखीव होती. गरज असेल त्या प्रकारे त्याला काम दिलं जाणार होतं. अय्यप्पा आणि त्याची फौज सतत पुलाच्या बरोबर असणार होती. पुलानं सर्वांनाच आपापल्या तुकड्यात नवीन लोकांची भरती करायला सुरुवात करायला सांगितली. आजूबाजूच्या भागातील प्रत्येक सक्षम पुरुष पुलाच्या सैन्यात सामील होऊ लागला. बहुतेकाकडे पहार, विळा, कोयता अशी शस्त्र होती, पण त्याच्यासाठी चांगली शस्त्र बनवण्यासाठी लोहार हवे होते. प्रत्येकाच्या तुकडीत 1,500 ते 2,000 लोक हवेत, असं पुलानं स्पष्ट सांगितलं होतं. सैन्य संख्या 10,000 पर्यंत वाढवायची होती. पुला वातापीच्या राज्याचा विस्तार कुठे आणि कसा करायचा याचा विचार करत होता. लवकरात लवकर रमापतीच्या तोडीला तोड बनून त्याला पुन्हा दुर्लभाला भेटायला जायचं होतं. पण यावेळी रमापती नकार देऊ शकणार नाही इतकं स्वतःचं बळ वाढवायचं होतं. इतके दिवस पुलाचे सैनिक म्हणजे नुसतीच जमा केलेली माणसं होती, पण आता त्यांना व्यवस्थित शस्त्राचं शिक्षण द्यायची गरज होती. पुलानं त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली. ज्यानं पुलाला शस्त्रविद्या शिकवली त्या लक्ष्मणय्याचीच नेमणूक त्याच्यासाठी केली गेली. गुरुजी, तुमच्या हाताखाली मी 50 लोक देतोय. या 50 लोकांना इतरांना शिकवण्यासाठी तयार करणं ही जबाबदारी तुमची. ठीक आहे, लक्ष्मणय्या म्हणाला. पुलाच्या इतर सर्व सैनिकांना शिकवायची कामगिरी हे 50 करणार होते. प्रत्येक सैनिकाला किमान 3 महिन्याचं कठोर प्रशिक्षण दिलं जातं हे लक्ष्मणय्या स्वतः पाहणार होता. 50 पैकी 30 जण प्रत्येकी 50 सैनिकांना सुरुवातीचं शिक्षण 1 महिना देणार होता. 1 महिना शिकून तयार झालेले 1,500 लोक पुढे आणखी 10 शिक्षक आणखी 1 महिना शिकवणार होते आणि तिसऱ्या महिन्यात बाकीचे 10 लोक आणखी कठीण प्रशिक्षण त्यांना देणार होते. गरज असेल तेव्हा आणखी प्रशिक्षक वाढवताही आले असतेच. पण 1 वर्षाच्या कालावधीत 10,000ची फौज कसून तयार करायची असा पुलाचा पहिला उद्देश होता. पुलाचा दरारा वाढत होता. पूर्व गंगांच्या राज्याची सीमा हळूहळू पुलाच्या प्रभावाखाली येत होती आणि एके दिवशी एक विचित्र बातमी आली आणि पुला खवळून उठला. आजपर्यंत त्याने कधी चुकूनही कदंबांच्या राज्यात कसल्याही प्रकारचा बखेडा केला नव्हता. आपल्या आप्पांचे ते धनी आहेत हे पुला जाणून होता, पण झालेल्या घटनेनंतर स्वस्थ बसणं पुलाला शक्य नव्हतं. काय झालं होतं सगळं सांगायला वेळ लागेल. आपण असं करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.